राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. महाराज आपला अध्याय 9 चालू आहे. राजविद्या राजगुह्य योग. जो श्लोक आहे 18वा. गतिर्भृता प्रभुआ साक्षी निवास शरणं सुहत प्रभावा प्रलया स्थानम निधानम बीजम व्ययम. हा 18 नंबरचा क्रमांकाचा श्लोक इथेतला. या श्लोकाचं विवेचन करताना माऊलींनी या खाली उभ्या लिहिल्या आहेत. हे चराचर आगवे जिये प्रकृती यात साठवे ते शिणली जेथ विसवे ते परमगती मी आणि जयाचेनी प्रकृती जिये जेणे अधिष्ठली विश्वविये जो येऊनी प्रकृती ये गुणा ते भोगी तो विश्वश्रियेचा भरता मी चिगा पंडुसुता मी गोसावी येथ समस्ता त्रैलोक्याचा आकाशे सर्वत्र वसावे वायुने नावभरी युगे नसावे पावके दाहावे वर्षावे जळ पर्वती बैसका सांडावी समुद्री रेखानुलांडावी पृथ्वीया भूते व्हावी आज्ञा माझी म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्यू चाले म्या हालविल्या प्राणू आले तो जगाते चालिता. महाराज या सगळ्या ज्या ओव्या आहेत या सगळ्या ओव्यांचं चिंतन आपल्याला करायचं आहे. परंतु पूर्वीचा जो टप्पा होता जो पूर्वीचा टप्पा आहे की आपापल्या पद्धतीने आपण केलेला विचार आणि भगवंतानी या 9व्या अध्यायामध्ये मांडलेला विचार, मग तो भगवंत देवाचा असेल, त्याच्यानंतर त्याचं नामस्मरणाचं असेल, त्याच्यानंतर जागेचा असेल, ज्या जागेमध्ये मी राहतो असे मी क्षेत्र संन्यासी, त्याच्यानंतर ज्यांच्या जिभेवरती नाव नसतं अशा पद्धतीच्या भक्तांचं वर्णन, त्याच्यानंतर गुरुविभक्तीचं वर्णन, जे सरळ दिसणाऱ्या समोरच्याला प्रत्यक्ष समोर भगवंत समजून उजूल उंटीती म्हणतात आणि त्याचप्रमाणे जगतात. तिसरं ज्ञानयज्ञाचा विषय. आता या ज्ञानयज्ञाच्या विषयामध्ये स्वतःच्या असलेल्या मनातल्या भेदाचा भेदू तोच पशु महाभूते मंडप पंचमहाभूतांच्या या देहाच्या या मंडपामध्ये असलेला भेद हाच पशु, त्याचा बळी दिल्यानंतर होणारा यज्ञ, या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला. त्याच्यानंतर भगवंतानी आत्तापर्यंत सांगितलेल्या सगळ्या स्वरूपाचा विचार सोडून मी कसा आहे या गोष्टीचा उच्चार करायला सुरुवात केली. तिथे भगवंताच्या ज्ञानाचा मार्ग बदलला, ट्रॅक बदलला. मग तया कर्मापासून बरवा जो सांगू पांगवा गोवा यज्ञ प्रगटे पांडवा तोही मीगा. त्या यज्ञातनं प्रगटणारा मी, यज्ञाचं मुद्दल मी, यज्ञाचा उदय मी, ज्ञानाचा उदय मी, त्याच्यानंतर आतमध्ये टाकणाऱ्या स्वाहा समेधा ह्या सगळ्या मी, मंत्र मी, अग्नी मी, अशा पद्धतीचं मागचं हे सगळं चिंतन आपण बघितलं. गेल्या प्रवचनामध्ये आपण बघितलं ओंकाराची एक उशी अक्षरे होती अ उ म कारेसी. सगळ्यात सुरुवातीचा जो नादब्रह्म आहे, जो या सृष्टीमध्ये पहिल्यांदा अवतरला, तो नाद म्हणजे ओंकार. आणि त्या ओंकाराच्या निर्मितीसाठी जी अक्षर निर्माण झाली त्याचं नाव अ उ आणि म ही चित्र आहेत त्या नादाची. या अ उ म या अक्षरांची सुरुवात ज्या ओंकारापासून होते तो ओंकार म्हणजे मी. आणि ज्या अक्षरांपासून वेद निर्माण झाले त्या वेदांची निर्मितीची अक्षरे, त्या अक्षरांची सुरुवात ओंकार तो मी. म्हणजे सुरुवातीचा पहिला चौक जिथून ज्ञान येऊन मिळतं तो चौक चोवटा मी. असं विविध विषयांवरती भगवंतानी मागच्या ओवींमध्ये आपल्याला सगळं सांगितलं. माऊलींनी विस्तृत विवेचन याचं केलं. आता जो श्लोक आला आहे गतिर्भ्रता प्रभुआ साक्षी निवास शरणम सुहत, याच्यामध्ये चराचर आघवे जिये प्रकृती आत साठवे ते शिंडली जेथ विसवे ते परम गती मी.
या सृष्टीच्या आतमध्ये प्रकृती नावाचा विषय आपला आलेला आहे. हा ब्रह्माक्षर निर्देश योगामध्ये, त्याच्यानंतर विज्ञान योगामध्ये जी प्रकृती आहे, जी या सृष्टीच्या मध्ये निर्मित झालेली आहे, निर्माण झालेली आहे. स्वरूप काही असेल, पंचमहाभूत एकत्र आल्यानंतर त्याचं स्वरूप काही असेल. कीटक असेल, माशी असेल, हत्ती असेल, सिंह असेल, माणूस असेल, कोणी असेल, निर्मित झालेली प्रकृती, या प्रकृतीच्या बद्दलचं हे जळजळीत वास्तव, हे चराचर, अचर आणि अचर. चर म्हणजे सजीव आणि अचर म्हणजे निर्जीव. जे जे काही निर्माण या सृष्टीत झालं, ज्याच्या आत प्रकृती आहे, जशी दिसते. आता निर्जीव तुमच्यासमोर तुमच्या भिंती असतील, कपाट असेल, हा प्रकृतीचाच भाग आहे. तुम्ही या प्रकृतीचा भाग आहात. तुमचं शरीर बोलतंय, चालतंय म्हणून ते या सृष्टीमध्ये सजीव धरलं जातं, अन्यथा ते सुद्धा प्रकृतीचं अचर म्हणूनच. काय विषय तुम्हाला हा थोडासा मानसिकदृष्ट्या त्रास देईल. जी प्रकृती आत साठवे, त्याच्यामध्ये प्रकृती जी आहे ते शिणली जेथ. त्यानंतर ज्यावेळेला ती शिणली, ज्या ठिकाणी ती नष्ट पावते, प्रत्येक गोष्ट या सृष्टीमधली कोणत्या ना कोणत्या कारणाने कधी ना कधीतरी नष्ट पावते. दगड जरी असतील तरी पाणी पडून पडून भंगून भंगून त्याची माती होते. कालांतराने कैक वर्ष टिकणारे सुद्धा दगड आहेत या सृष्टीमध्ये. 1000 वर्षापेक्षा जास्त टिकणारा दगड, त्याचं नाव आहे कातकरा. तुम्हाला जे मी सांगतोय ना ते नीट समजून घ्या. या सृष्टीमध्ये सगळ्यात जास्त जगणारं अचर निर्जीव वस्तू ती आहे दगड. आणि त्या दगडावरती कुठल्याही या सृष्टीतल्या पाण्याची, ॲसिड्सची, वेगवेगळ्या वातावरणाची, पंचमहाभूतांची प्रक्रिया होत नाही. त्या दगडाचं नाव आहे कातकरा. या दगडापासून शक्यतो मूर्ती बनवली जाते, जेणेकरून त्याला कधीही भंग होणार नाही. जास्तीत जास्त मूर्ती टिकावी म्हणून मूर्ती या दगडात कोरली जाते. आणि ज्या ज्या मंदिरांमध्ये तुम्ही बघता ती भंगू नये म्हणून जो दगड वापरला जातो, अभिषेकाने ज्याला तडा जाऊ नये म्हणून जो दगड वापरला जातो त्याला म्हणतात कातकरा. ज्याचं वर्ष 1000 वर्षापेक्षा त्याचं अस्तित्व या सृष्टीमध्ये जास्त आहे. काय छान छान कल्पना आहेत या सृष्टीतल्या प्रकृतीच्या. ते शिणली जेथ विसवे ते परमगती मी. तो दगड नष्ट होणारा जो दगड आहे, म्हणजे 1000 वर्ष जे आयुष्यमान जर पकडलं, 1000 वर्षापेक्षा जास्त जर आयुष्यमान पकडलं, अशा ठिकाणी उरलेली प्रकृती संपते. ती संपणारी प्रकृती ज्या ठिकाणी शिणते, थकते, संपते, ते ठिकाण म्हणजे परमगती. म्हणजे त्या ठिकाणी ते नष्ट होतं. त्याला परमगती म्हटलेलं आहे. परमगती याचा अर्थ परम, पर या शब्दामध्ये परतत्वात विलीन होणार. प्रकृती परतत्वात विलीन होते, त्याला म्हणतात परमगती. आता हा विषय फार जास्त सखोल चिंतन करण्याचा सामान्य बुद्धीच्या माणसांचा निश्चित नाही. याचं कारण असं आहे, अनेक जण मला फोन करून विचारतात की महाराज तुम्ही ब्रह्माक्षर निर्देश योगामधली काही ओव्या सांगितल्या नाहीत, 6व्या अध्यायातल्या काही आत्मसंयम योगातल्या तुम्ही सांगितल्या नाहीत. काही ओव्या ब्रह्माक्षर निर्देश योगातल्या शेवटच्या टप्प्यातल्या आणि आत्मसंयम योगातल्या या मृत्यूयोगावर आधारित आहेत. तो योग तुम्हाला जर सांगितला तर बहुतेक माणसं आपल्या प्रवचनातनं निघून जातील. काहींना ते सहन होणार नाही. प्रत्येकाची मानसिकता हे ज्ञान समजून घेण्याची नाही.
त्याच्यामुळे जोपर्यंत ज्ञानेश्वरीचे 16 अध्याय पूर्ण होत नाहीत तोपर्यंत ब्रह्माक्षर निर्देश योग आणि आत्मसंयम योग या 2 योगातले शेवटचे टप्पे अभ्यासू नयेत. प्रत्येकाला ते सहन होणार नाही. अनेक माणसं मला फोन करून असेही विचारतात, महाराज तुमच्याकडे अमुक अध्याय आहे का, 10वा आहे का, 12वा अध्याय आहे का, 15वा अध्याय आहे का. मला अध्याय माझ्याकडे सगळे आहेत. अध्यायावरती विवेचनही आहे, परंतु ते विवेचन सार्थ ज्ञानेश्वरीच्या खालीसुद्धा आहे. अध्यायामध्ये वेगवेगळा अध्याय 12वा, 15वा, 13वा असा कुठलाही अध्याय उचलून तुम्हाला त्याचं चिंतन करता येत नाही, कारण त्याला शास्त्राचा सुयोग्य आधार नाही. एक एक टप्प्याने एक एक गोष्टीचं चिंतन करत करत बुद्धीची ताकद जवळजवळ 50 ते 60% बुद्धीची ताकद होत नाही, चिंतनाची ताकद होत नाही, तोपर्यंत 15वा अध्यायाच्या पुढचे अध्याय वाचूच नयेत. इतकी भयंकर ज्ञानाची सखोल बाजू त्यामध्ये आहे. तुमचा 50-60 वर्षाचा पैसे कमवण्याचा किंवा हा जो भाग आहे या सृष्टीमध्ये भोग घेण्याचा, त्याचा आणि या पुढच्या विश्वरूप दर्शनानंतरच्या असणाऱ्या योगांचा काडीचाही संबंध नाही. कारण 9व्या अध्यायामध्ये आता भगवंताने चराचर प्रकृतीचं असलेलं परमगतीचं विश्लेषण केलेलं आहे. तीही ओवी आहे, फार चिंतनाची ओवी म्हणाल तर ती ही आहे की या ठिकाणी चराचर प्रकृती नष्ट होते, तिथल्या ज्ञानाची सुरुवात आहे. कळलं तुम्हाला मी काय सांगतोय? ते ज्ञान प्राप्त करायचं आहे ज्या ठिकाणी सगळं संपल्यानंतर काय याचा विचार जिथे होतो त्याला परमगती म्हणतात. त्या परमगतीचा अभ्यास या ठिकाणी सुरू होतो, तो 9वा अध्याय आहे. जर परमगतीचा अभ्यास जर तुम्ही केला नाही आणि 12वा आणि 13व्या अध्यायाबद्दल जर विचार करत असाल तर तो महामूर्खपणा आहे. ही पद्धत आहे 9व्या अध्यायापर्यंत प्रकृतीचा. 9व्या अध्यायानंतर तुम्हाला प्रकृती बाजूला टाकून प्रकृतीच्या नंतर नष्ट होण्यानंतर काय याचा विचार इथे भगवंत तुम्हाला सांगतायत. त्यातली ही पहिली ओवी, ते परमगती मी. ती जी परमगती त्या गोष्टीला प्राप्त होते तो म्हणजे मी आहे. आणि जयाचिनी प्रकृती जिये जेणे अधिष्ठली विश्वविये, जो येऊनी प्रकृती ये गुणात येऊ. ज्या ठिकाणी पुन्हा प्रकृती नवीन स्वरूपात जन्माला येते त्या ठिकाणी ती प्रकृती नवीन गोष्ट जन्माला घालते. विश्वविये, या विश्वामध्ये प्रकृती नवीन प्रकृती जन्माला घालते. जो येऊनही प्रकृती ये गुणात, त्या प्रकृतीत येऊन पुन्हा तो गेलेला परमगती प्राप्त झालेला पुन्हा नवीन प्रकृतीत येऊन पुन्हा त्या गुणांचा भोग भोगतो. या सृष्टीमध्ये येऊन भोग भोगतो. तो विश्वश्रियेचा भरता मीची गा पंडुसुता. विश्वश्रियेचा, त्या विश्वाच्या निर्मितीचा, हे विश्व त्याला प्रसूत करणारा विश्वश्रियेचा. विश्व ही जर पत्नी धरली तर तिचा पती. विश्वश्रियेचा भरता, भरता म्हणजे पती, त्याचा जो कोणी मालक आपण म्हणू, या सृष्टीचा प्रकृतीचा जन्माला घालणारा, नवीन प्रकृती जन्माला घालणारा त्याचा बाप, त्याचा पिता कोण? मी. तोची पंडुसुता, मीची गा पंडुसुता. मी गोसावी येत समस्ता त्रैलोक्याचा. मी या सर्व त्रैलोक्याचा स्वामी, मालक. बाकी सगळ्या या ज्या कोणी आहेत त्या माझ्या पत्नी धर्मामध्ये आहेत. प्रकृतीला
पत्नी धर्मात ठेवले, त्या प्रकृतीच्या पासून निर्मिती होणारं सगळं नवीन प्रकृतीचं उदय त्याचा बाप गोसावी. मी गोसावी येथ समस्त सगळ्यांचा पाप त्रैलोक्याचा मी. एक पृथ्वीचा नाही, पाताळातला आकाशातला जे काही या पंचमहाभूतात जन्माला येईल त्या जन्माला येणाऱ्याचा बाप कोण? मी. आकाशे सर्वत्र वसावे. इथे भगवंत जे सांगतायत ना ते ऐकण्यासारखं आहे. आकाशे सर्वत्र वसावे, वायूने नाव भरी उगे नसावे, पावके दाहावे, वर्षावे जळे. आकाशाने सगळीकडे व्यापून असलं पाहिजे. वायूने नाव भरी उगे नसावे. एकही कोपरा, एकही कण, एकही जागा जिथे वायू नाही अशी असता कामा नये. पावके अग्नीने जाळलंच पाहिजे. वर्षावे जळ, पाऊस पडलाच पाहिजे. पर्वती बैसका न संडावी. पर्वताने आपली तपस्वी मांडी घातलेली अजिबात सोडू नये. समुद्री रेखा न ओलांडावी. समुद्राने आपली रेषा दिलेली रेषा ओलांडायची नाही. पृथ्व्या भूते व्हावी हे आज्ञा माझी. या पृथ्वीने समस्त या भूतांचा पंचमहाभूतांचा भार व्हायचा हे आज्ञा माझी. कुठली आज्ञा आहे? आकाशाने सगळीकडे भरून राहायचं. वायूने कोपऱ्यामध्ये वायू आहे. कुठल्याही कोपऱ्यात वायू नाही अशी जागा आहे का महाराज? नाही. आग लागली म्हटल्यानंतर आत घातला कोणी असू दे जाळणार, आज्ञा आहे. पाऊस पडणार, आकाशातून पाऊस पडणार. आता मी पाऊस पडणारच नाही म्हणून कुठेही चालत नाही, पडणार. पर्वत स्वतःची जागा सोडू शकत नाही. तपस्व्यासारखी जागा पर्वताची फिक्स आहे. समुद्राची किनाऱ्यापर्यंतच मर्यादा. किनाऱ्याला ओलांडून किती समुद्र मोठा असला, समुद्राला आपला किनारा ओलांडून पलीकडे येता येत नाही. ती रेखा आहे, किनारा रेखा आहे. पृथ्व्या भूते, या पृथ्वीने सर्व भूतांचा भार व्हायला पाहिजे आणि ती घेऊन पृथ्वी या सूर्याभोवती फिरली पाहिजे. ही माझी आज्ञा आहे. आता मला सांगा महाराज, या सगळ्या वेगवेगळ्या सृष्टीतल्या पंचमहाभूतांच्या जगण्याच्या आज्ञा सृष्टीमध्ये या जो भगवंताने दिलेल्या आहेत असं जर भगवंत म्हणतोय, तर तुम्ही आम्ही या पंचमहाभूतांच्या पासून निर्मित झालेला एक कण विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पृथ्वीच्या जर व्याप्तीचा विचार केला तर तुमचा देह हा एक कणभर धरला जाईल. मग तो कणभर देह असेल आणि त्या पृथ्वीच्या पंचमहाभूत त्रैलोक्याला दिलेली भगवंताची आज्ञा आणि तुम्ही कणभर, या दोन गोष्टींचा ताळमेळ बसतो का? मग जर तुम्ही कणभर आहात तर या पूर्ण त्रैलोक्याचा स्वामी असलेला ज्याने या आज्ञा दिलेल्या आहेत त्याला तुमच्या या कणभराशी काय घेणं देणं आहे? तुमच्यासारख्या कितीतरी प्रकृती जन्माला आल्या, नष्ट झाल्या. देव या संकल्पनेला काय फरक पडला? समुद्राला काय फरक पडला? आकाशाला काही फरक पडला? वाऱ्याला काही फरक पडला? ही पंचमहाभूतांचं आहे हो सांगितलेलं. पाणी, अग्नी, पृथ्वी, आकाश, वायू. त्यांना मर्यादा म्हणतो भगवंत, म्हणतो मी घालून दिलेल्या आहेत. त्या मर्यादा त्यांना सांडता येत नाही, ओलांडता येत नाही. मग पंचमहाभूत जर मर्यादा आणि त्या जर रेषा ओलांडू शकत नसतील
तर कणभर असणारे तुम्ही भगवंत नावाच्या संकल्पनेच्या विचारांच्या सुद्धा जवळ पोचू शकत नाही. ओलांडणं लांब राहिलो, ओलांडणं फार लांबची गोष्ट आहे, पोचू शकत नाही. मग तुमचा मीपणाचा अट्टहास कसा? माझं, मी या दोन शब्दांच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे काहीच नाही. तुम्ही म्हणता मी, हे कर्म मी केलं, हे माझं. या सगळ्या गोष्टी निष्फळ मूर्खपणाच्या या ओवीने ठरवलेल्या आहेत. मागच्या 2 प्रवचनांमध्ये तुम्हाला असं मी सांगितलं की एका काळाच्या वेळेत साधारण रिटायरमेंट नंतरचं आयुष्य असं असतं की ते मागे गेलेल्या 60 वर्षाचा हिशोब मागत असतं. त्या 2 प्रवचनांचं सार तुम्हाला आत्ता या प्रवचनात माझ्या सापडेल. गेलेली 60 वर्ष, गेलेलं मागचं आयुष्य याचा आणि या सृष्टीतल्या प्रकृतीतल्या या भगवंताच्या या किमयाचा काहीच संबंध नाही. चिंतन आणि विचार मीन माझा, फक्त माझा, माझ्या पुरता मर्यादित, माझ्या कल्पनेतलं ते मागचं जग आहे. इतरांच्या कल्पनेत ते जगच नाही, जास्त अस्तित्वच नाही. त्याचं दुःख घेऊन मी जर उर्वरित आयुष्य जगत असीन तर माझ्यासारखा महामूर्ख मीच जर माझं आयुष्य जर विसरलो, मीच जर माझं पूर्वजन्मीचं हे आयुष्य 60 वर्षाचं भूतकाळाचं जर विसरलो आणि उर्वरित आयुष्याचा जर विचार केला तर तेवढ्या पुरताच जर माझ्या बुद्धीचा मी कस लावला तर तो जास्त उत्तम जगण्याचा कार्यकाल मला अनुभवता येईल. गेलेल्या आयुष्याचं जर चिंतन केलं तर तो मूर्खपणा आहे. कारण भगवंत म्हणतो या 5 जणांना मी आज्ञा दिली आहे. आता एक एक गोष्ट तुमच्या डोक्यामध्ये येईल. भगवंत नावाची संकल्पना स्वतः भगवंत उलगडून सांगतायत, मी कोण आहे, मी कसा आहे, माझ्यामध्ये काय. आत्तापर्यंत तुमच्याबद्दलचं केलेलं देहाचं विवेचन अगदी कणभर ठरवलं भगवंतानी एका क्षणार्धात. तुम्ही कोण आहात? एक कणभर आहात, ज्याचा भगवंताच्या या सृष्टीतल्या नियमाशी काही संबंध नाही. असे कणभर तुम्ही प्रकृतीने निर्मित केलेले बारीकसे. आलात काय, गेलात काय, प्रकृतीलाच फरक पडत नाही. तुमचा विचार तुम्ही भगवंत साधनेत लावल्यानंतर भगवंताची व्याप्ती तुम्हाला समजते. हे आत्ता 9व्या अध्यायात. एक तुम्हाला या प्रवचनातला ना याच्यामागे एक लौकिक अर्थ असा आहे की तुम्हाला जगायचं आहे कसं, आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सृष्टीमध्ये ज्ञानार्थ म्हणून प्राप्त काय करून घ्यायचं आहे. या 2 गोष्टींची सांगड जी घातली जाते ना ती या ओव्यांमधनं घातली जाते. याच्यामध्ये एक सिद्धांत आहे. मी माझं हे 2 शब्द पुसायचेत. काय करायचं आहे? मी माझे हे 2 शब्द पुसायचे आहेत. पुसण्याची प्रक्रिया म्हणजे प्रकृतीचा केलेला त्या रेषेंचा अभ्यास. मी माझे पुसलं की मी प्रकृतीच्या मधला कणभर अस्तित्वाचा एक माती मोल दगड पण नाही, कारण दगड पण 1000 वर्ष जगतो. माती मोल बारीकसा एक कण मी माझं काढलं का तुम्हाला ते दिसेल. आणि मग तुमच्या मनातल्या या सगळ्या ज्या भ्रामक कल्पना आहेत पूर्ण संपून जातील. विषय तुम्हाला हा कुठल्याही ग्रंथात, कीर्तनात, प्रवचनात, व्याख्यानात हा विषय कोणीही सांगणार नाही. कोणालाही याबाबतचं चिंतन आणि वाचन करायला वेळ नाही. एक एक गोष्टीचा 7-7 तास 8-8 तास अभ्यास करून दिवस त्याच्यावर चिंतन करून ह्या सखोल विचारांचा अभ्यास करून तुमच्या बुद्धीच्या
त्या पातळीवर येऊन तो सांगण्याचा अट्टहास करण्याचा कोणालाही काहीही इथे वेळ नाही, घेणं देणं राहिलेलं नाही. हे खरं आत्ताचं जग आहे, याचं भान तुम्हाला आलं पाहिजे. कोणीच करत नाही, तुम्ही कुठेही शोधा, तुम्हाला हा टप्पा कोणीच समजून सांगणार नाही, कारण त्याच्यासाठी भयंकर कष्ट आहेत. अशा फेजमधून तुम्हाला जावं लागतं ज्या फेजमध्ये तुम्ही स्वतःला परमगतीच्या पलीकडे नेऊन विचार करताय. ही फेज कशाला कोण घेवलं? ही परिस्थिती, समाधी अवस्था प्राप्त करून त्याच्यावरती भाष्य करणं एवढं सोपं आहे काय? त्याच्यामुळे कोणीही कुठल्याही परिस्थितीमध्ये मला अमुक अध्याय सांगा, मला तमुक अध्याय सांगा, असला काहीही विचार करू नका. हे सगळे टप्पे, एक एक बारीक बारीक गोष्ट समजत मनाची ताकद, मनाची बुद्धीची ताकद आपल्याला 50% ज्यावेळेला येत नाही तोपर्यंत पुढच्या अध्यायांना हात लावायचा नाही. एक तर कळणार काहीच नाही, कारण सार्थ ज्ञानेश्वरीच्या खाली सगळा पूर्णपणे त्याचा अर्थ लिहिलेला आहे महाराज. परंतु निगडीत कशाशी आहे? देहाच्या एका ठराविक कालावधीनंतर नष्ट होण्याची जी प्रक्रिया आहे त्या संबंधितला हा विषय आहे. ते जर थांबवायचं असेल, ते जर उत्तम शरीर माझं कायम स्वरूपी राहावं यासाठीचं जर काही करायचं असेल आणि ते कसं करता येतं, ते कोण करतं, याचं जर उत्तर शोधायचं असेल तर ते उत्तर इथे ज्ञानेश्वरीमध्ये या ओवीमध्ये आहे. महाराज ह्याचा टप्पा पुढं जाईल. हा पुढचा विषय आहे की नक्की काय घडतं, कसं घडतं, आपण आपल्या देहावरती, शरीरावरती उत्तम तारुण्याचा संस्कार कायमस्वरूपी ठेवू शकतो का? उत्तम शरीर आपल्याला प्राप्त होऊ शकतं का? हे नक्की कसं घडतं आणि कसं ते नष्ट होतं, ती प्रक्रिया थांबवता येते का? सगळं चिंतन आपल्याला याच्यात करायचं आहे महाराज. प्रवचन वेळ जास्त होईल. आज हा विषय आपण इथेच थांबूया. तुर्तास थांबतो, पुढच्या प्रवचनात नक्की भेटू. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.